नमस्कार, मी अजय बेजलवार, गटनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. 10वी नंतर बरेच विद्यार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार करावयाचा असतो. ITIचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मी आज वॉन्ट जॉब जॉईन ITI या टॉपिकवर प्रेझेंटेशन सादर करतोय. 10वीची परीक्षा दिल्यावर प्रत्येकाला नेहमी कन्फ्युजन असतो की मी काय करणार. मित्रांनो, 10वीची परीक्षा झालेली आहे आणि आज बरेच विद्यार्थ्यांनी नीट, JEE, CETची क्लासेस लावलेली आहेत. म्हणजेच त्यांचा ध्येय निश्चित आहे. ही झाली त्यांची लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट. परंतु जे उरलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी काहींना शंका आहे की मला कमी गुण पडणार, तर काही निर्णय घेऊ शकत नाही की पुढे काय करायचे आहे. मित्रांनो, वेळ खूप महत्त्वाचा असतो. गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून आजच आपला ध्येय निश्चित करा. 10वी नंतर अनेक संधी असतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकमधून डिग्री प्राप्त करणे, पॉलिटेक्निक करणे, LLB करणे. काहींना डॉक्टर व्हायचं आहे, काहींना इंजिनियर, तर काहींना IITला जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना IIMला जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना CA व्हायचं आहे, तर काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन PSI, IS, IPS व्हायचे आहे. परंतु ही सगळी अभ्यासक्रमे 10वी नंतर 5 किंवा 6 वर्षाची असतात आणि त्यानंतरच रोजगाराची शक्यता असते. सर्वांचा ध्येय कुठलाही असला तरी शेवटी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो म्हणजे रोजगार. परंतु काही विद्यार्थ्यांना 10वी झाल्यावर लगेच रोजगाराची आवश्यकता असते, म्हणून त्यांना ही लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट परवडणारी नसते. अशा विद्यार्थ्यांकरिता ITI हा एकमेव 100% रोजगाराची खात्री असलेला अभ्यासक्रम आहे. आपल्याला घर बांधकाम, नळ कारागीर, TV मेकॅनिक, फ्रीज मेकॅनिक, AC मेकॅनिक, मोटरसायकल रिपेरिंग मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन यांची नेहमी आवश्यकता भासते. तसेच कूलर फिटिंग, मिक्सर रिपेरिंग, मोटर रिवाइंडिंग, पंप रिपेरिंग, गॅस स्टोव्ह रिपेरिंग, गॅस गीझर रिपेरिंग, पेंटिंगची कामे, फर्निचरची कामे, वेल्डिंगची कामे अशा कामाकरिता कौशल्य कामगाराची नेहमी आवश्यकता भासते. असे अनेक कामाकरिता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ITIमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असतात. आपण बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, रेल्वे, पब्लिक सेक्टर्स, बँकांना नेहमी डेटा एंट्री ऑपरेटरची आवश्यकता असते. सोबतच ॲडव्होकेट्स, CA, स्कूल, कॉलेजेस, विविध कार्यालय, रजिस्ट्रेशन ऑफिस, शॉप्स इथे डेटा एंट्री, स्कॅनिंग, प्रिंटिंग, लॅमिनेशन, ट्रान्स्क्रिप्शनची कामाकरिता कौशल्यप्राप्त मॅनपॉवरची नेहमी गरज असते. असे अनेक कामांकरिता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ITIमध्ये स्टेनोग्राफर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हे ट्रेड्स उपलब्ध आहेत. लाईफस्टाईल अनुसार डिझायनर साडी, ड्रेसेस, वेस्टर्न स्टाईल्स, डिझायनर ब्लाउजेस, बॅग्स, ॲक्सेसरीज, पर्सेस, बॅग्स फॉर स्टुडंट्स, सॅनिटरी नॅपकिन्स, मास्क, हँकरचिप्स, नॅपकिन्स, टॉवेल्स, सोफा कवर, फर्निचर कवर, 2 व्हीलर कवर, 3 व्हीलर कवर अशा अनेक कामांकरिता नेहमीच कारागिरांची आवश्यकता असते. अशी अनेक कामांकरिता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ITIमध्ये महिलांकरिता ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, स्विंग टेक्नॉलॉजी, रोजगारभिमुख ट्रेड्स उपलब्ध आहेत. ब्युटी पार्लरमध्ये फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, हेअर कटिंग, हेअरस्टाईल, ब्रायडल मेकअप, मसाज, स्पा, हेअर डाय, हेअर कलरिंग, मेहंदी, टॅटू, योगा क्लासेस सोबतच विविध प्रकारच्या फेस पॅक्स, हर्बल फेस पॅक, मेहंदी कोन, हेअर डाय, हर्बल हेअर कलर, हेल्थ टिप्स, डाईट चार्ट अशी अनेक कामांकरिता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ITIमध्ये बेसिक कॉस्मेटॉलॉजी हा रोजगारभिमुख ट्रेड उपलब्ध आहे. डेली नीड्सचे आयटम्स, ब्रेड, पाव, बिस्किट्स, चॉकलेट्स, हॉटडॉग, पप्स, मोमोज सोबतच विविध प्रकारचे सॉसेस, जॅम, जेली, लोणचे, सरबत, मॉकटेल्स तयार करणे तसेच ग्रीन व्हेजिटेबलवर प्रक्रिया करून टिकविणे अशी अनेक कामांकरिता बेकर कन्फेक्शनर आणि फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगसारखे रोजगारभिमुख 1 वर्षाचे अभ्यासक्रम ITIमध्ये उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर निकालाची वाट न पाहता घरून अगदी कमी खर्चात स्वयंरोजगार करता येते. म्हणून आपल्या आवडीनुसार ITIमधील उपलब्ध अभ्यासक्रम केल्यास
रोजगार किंवा स्वयंरोजगाराची 100% खात्री आहे. तर मित्रांनो, 10वी नंतर 5 किंवा 6 वर्ष घालवण्यापेक्षा 1 किंवा 2 वर्षात रोजगाराची हमखास संधी असणारा अभ्यासक्रम करा, तो म्हणजे ITI. ITI करणे म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ आपल्याला आपल्या आयुष्यातले फक्त 1 किंवा 2 वर्ष इन्व्हेस्ट करायचे आहे आणि लगेच निश्चित लाभ मिळणार. इथे इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेळ, म्हणजेच टाईम. कमी वेळात जास्त रिटर्न. कारण ITI झाल्यावर नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड अवगत होत असते. त्यामुळे 100% रोजगार किंवा स्वयंरोजगाराची खात्री आहे. ITIचा ट्रेनिंग फॅक्टरीचा मेन वर्कफोर्स असतो. तसेच काही विद्यार्थी 12वी किंवा डिग्री करीत असताना त्यांच्या लक्षात येते की आपला निर्णय चुकला आहे आणि ते करीत असलेले अभ्यासक्रमात संतुष्ट नसतात. तर अशी विद्यार्थीसुद्धा ITIला प्रवेश करून लगेच रोजगार प्राप्त करू शकतात. म्हणून जसे म्हणतात की इन्व्हेस्टमेंट विचार करून करायचे असते, तसेच कुठलेही शिक्षण घेताना सुद्धा आपल्या आवडीचा योग्य मूल्यांकन करून विचारपूर्वक ध्येय ठरवून अभ्यासक्रम निश्चित करावयाचे असते. आपल्या आवडी वेगवेगळ्या असू शकतील, परंतु आपला वाटा कोणता आहे, आपले ध्येय कोणते आहे, हे आपल्या हातात असते. ध्येय गाठताना ते किती कमी वेळात आणि क्वालिटेटिव्हली कसं गाठता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. ज्याचे ध्येय निश्चित नसते ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही. भारतातील उपलब्ध अभ्यासक्रमात ITIतील अभ्यासक्रम एकमेव असा अभ्यासक्रम आहे की तो संपूर्ण भारतात एकसारखा असतो, म्हणजेच कॉमन सिलेबस ऑल ओव्हर इंडिया. हा अभ्यासक्रम DGT न्यू दिल्लीच्या मान्यतेने महाराष्ट्र शासनामार्फत ITIमध्ये राबविला जातो. प्रशिक्षण सुरू होण्यापासून परीक्षापर्यंत एकच वेळापत्रक संपूर्ण भारतात असतो, म्हणजेच काश्मीर असो, कन्याकुमारी असो, मुंबई असो की दिल्ली असो, सर्वीकडे कॉमन सिलेबस, कॉमन टाइम टेबल, कॉमन परीक्षा, म्हणजेच एकसारखी प्रश्नपत्रिका. म्हणून ITIच्या परीक्षेचे नाव ऑल इंडिया ट्रेड टेस्ट आहे. परीक्षा पूर्ण झाल्यावर NCVT न्यू दिल्लीमार्फत NTC प्रमाणपत्र प्रदान केले जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात या प्रमाणपत्राला मान्यता असते. याचाच अर्थ उत्तीर्ण झालेला उमेदवार भारतात कुठेही काम करू शकतो. हा अभ्यासक्रम NSQF लेवलचा असल्यामुळे वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंगच्या नॉर्म्सला अनुसरून आहे. ITIत प्रवेशकरिता 10वी उत्तीर्ण पात्रता आहे. तसेच काही ट्रेड्सकरिता 8वी उत्तीर्ण पात्रता आहे. महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचे 417 ITI आणि प्रायव्हेटच्या 465 ITI. गव्हर्नमेंटच्या जनरलच्या 307 ITI, महिलांकरिता 15 आहे, आदिवासी ITI 61 आहे, SCP 4 आहेत, मायनॉरिटीसाठी 2 ITI, आदिवासी आश्रम ITI 28 आहे. अशा एकूण 417 गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत. खाजगीमध्ये जनरल 427 ITI, महिलांकरिता 4 ITI आहेत आणि अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटीसाठी 34 ITI आहेत. अशा एकूण 465 प्रायव्हेट ITI महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात ITIमधून एकूण 80 ट्रेड्समध्ये प्रशिक्षण दिले जातात. 80 ट्रेड्सपैकी काही इंजिनिअरिंग ट्रेड्स आहे तर काही नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स. तसेच काही ट्रेड्सचा कालावधी 1 वर्षाचा आहे तर काही ट्रेड्सचा कालावधी 2 वर्षाचा आहे. महाराष्ट्रात ITI वाईज उपलब्ध ट्रेड्सची माहिती शासनाच्या वेबसाईट म्हणजेच www.dvt.gov.in वर उपलब्ध आहे. भारतात महाराष्ट्र हा एकमेव असा राज्य आहे जिथे प्रत्येक तालुक्यात ITI उपलब्ध आहे. ITIमध्ये प्रवेशाची ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात मेरिट बेसवर 10वीचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसात प्रक्रिया केली जाते. तशी अधिकृत सूचना www.dvt.gov.in या वेबसाईटवर आणि सर्व वर्तमानपत्रात दिली जाते. या प्रवेश प्रक्रियात शासनाने लागू केलेले आरक्षणाप्रमाणे सीट्स अलॉटमेंट केली जाते
ITI अभ्यासक्रमाची फीसुद्धा फार कमी असते. ट्रेनिंग फीस ओपन कॅटेगरीकरिता 800 रुपये किंवा 1000 रुपये किंवा 1200 रुपये पर इयर आहे आणि मागासवर्गीयांना ट्रेनिंग फीस माफ असते. याशिवाय 950 रुपये भरावे लागतात. त्या 950पैकी 600 रुपये कॉशन मनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर परत मिळतात. उर्वरित 350 रुपये लायब्ररी, आय कार्ड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी घेतले जातात. म्हणजेच एका प्रकारे फ्रीमध्ये प्रशिक्षण पूर्ण होते. नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सीट्स आरक्षित असतात. प्रत्येक व्यवसायामध्ये महिलांसाठी 25% जागा आरक्षित असतात. दिव्यांग तसेच अल्पसंख्याकांसाठी सुद्धा सीट्स नियमाप्रमाणे आरक्षित असतात. प्रशिक्षण दरम्यान प्रॅक्टिकलकरिता लागणारा मटेरियल संस्थेमार्फत पुरविला जातो. शिवाय शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लागू असलेली स्कॉलरशिप, स्टायपंड प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाते. दिव्यांग तसेच अल्पसंख्याकांसाठी सुद्धा स्कॉलरशिप दिली जाते. ST उमेदवारांना 500 रुपये प्रतिमाह मानधन दिले जातात. सोबतच बस आणि रेल्वे पासची सवलत उपलब्ध आहे. तसेच लायब्ररी बुकची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. काही संस्थांमध्ये हॉस्टेलची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्याला जॉबच्या अनेक संधी उपलब्ध असतात. तो ॲज ॲन ऑपरेटर किंवा टेक्निशियन म्हणून कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. जसं आहे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये, रेल्वेमध्ये, HAL, सेल, भेल, DRDO, इंडियन एअरफोर्स, नेव्ही, MES, MSEB, MSRTC, AG ऑफिस, RBI, कोर्ट, बँक्स, LIC, इन्शुरन्स कंपनीमध्ये तो काम करू शकतो. अनेक मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहे, जसे टाटा आहे, बजाज ॲटो आहे, अशोक लेलँड आहे, NRB बेअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज आहे. कुठेही तो ॲज ॲन ऑपरेटर आणि टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. अगदी निकालाची वाट न बघता प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ॲज अ ट्रेनी तो या कंपनीमध्ये जॉईन करू शकतो. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी असतात. वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, प्लंबर, मेसन, फिटर, पेंटर, RAC, कोपा, कार्पेंट्री इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर निकालाची वाट न पाहता 2 ते 5,000 रुपयात प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार सुरू करू शकतो. मित्रांनो, फक्त आपल्यात कॉन्फिडन्स सोबत जिद्द, डेडिकेशन विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे. हे जर असेल तर पैसा कधीही अडचण नसतो. ग्रुप तयार करून काम केले तर आपले ध्येय गाठणे सहज शक्य होते आणि आपली आर्थिक साथ आपल्या परिवाराला लाभते. महिलांकरिता ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, स्विंग टेक्नॉलॉजी, ब्युटी पार्लर, बेकर कन्फेक्शनर, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग सारखे रोजगारभिमुख 1 वर्षाचे अभ्यासक्रम आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर निकालाची वाट न पाहता घरून अगदी कमी खर्चात म्हणजे 2 ते 5,000त स्वयंरोजगार सुरू करता येते. ITIमध्ये विविध व्यवसाय आहेत. ते निवडताना आपल्याला नोकरी करायची आहे की स्वयंरोजगार करावायचा आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवायची आहे, तर सोबत पार्ट टाईम नोकरी पण करावायची आहे. फायनान्शियल अडचणी पण आहेत. कोणी मला सपोर्ट करू शकत नाही, अशा अनेक समस्या विद्यार्थ्याला असते. याचा विचार करून उपलब्ध असलेल्या व्यवसायापैकी आपलं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने ट्रेड निश्चित करून प्रवेश करा. नोकरी करा किंवा उद्योजक बना आणि इतरांना नोकरी द्या. पूर्वी 60% मार्क्स मिळाले तरी जय जयकार होत होता, परंतु आता 99% मार्क्स मिळाले तरी 1% का कमी मिळाला म्हणून विचारले जातात. परंतु ज्याला 99% मार्क्स मिळाले आहे तो 12वीत यशस्वी होईल हे सांगता येत नाही. आणि ज्याला 10वीत 35% मार्क्स मिळाले आहे तो जगातील सर्वात चांगलं इन्व्हेन्शन करू शकतो. असे अनेक उदाहरणं आपण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहिलेले आहे. आपल्याकडे अशी प्रथा आहे की विद्यार्थी 10वीमध्ये मेरिट यायला पाहिजे, 12वीमध्ये मेरिट यायला पाहिजे, जेणेकरून मग तो डॉक्टर, इंजिनियर, IIT, IIM
आणि याच्यापैकी होता नाही आले तर मग पब्लिक सर्व्हिसेस IAS IPS पासून PSI पर्यंतची स्पर्धा परीक्षा देऊन बघतो. या दृष्टिकोनातून आपण जर विचार करत असाल तर कृपया तो दृष्टिकोन चेंज करणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा तो दृष्टिकोन चेंज करणे गरजेचे आहे. या स्टेजला आपले आकलन करणे गरजेचे आहे. आपली स्ट्रेंथ काय आहे, आपली विकनेस काय आहे, आपले ऑपॉर्च्युनिटीज काय आहे याचा विचार करून, विचारमंथन करून संबंधित क्षेत्रातील यशस्वी तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांचं आकलन करून इंटरनेटवरून माहिती घेऊन यशाचा मंत्र कुठे आहे तो अंडरस्टँड केला तर आपल्याला कमी कष्टात लवकर यश भेटू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करावायचे आहे त्याप्रमाणे आपले ध्येय निश्चित करा. मित्रांनो, टाईम प्रेशियस आहे, म्हणून कुठल्याही कन्फ्युजनमध्ये न राहता वेळातच योग्य नियोजन करून शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ITIमध्ये प्रवेश घ्या आणि आपल्या घरच्यांसाठी आर्थिक आधार बना. मग आहात ना तयार शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करावायला आणि 100% लाभ घ्यायला? तर चला करूया प्रवेश ITIला. प्रवेशाची संपूर्ण माहितीकरिता वेबसाईटवर आणि जवळच्या ITIला भेट द्या. धन्यवाद.